नमस्कार. BMS सेकंड इयर संहिता अध्ययन 2 या विषयातील आज आपण चरक निदानस्थानमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहे. एक्झामच्या दृष्टीने किती तुम्हाला त्यामध्ये कोणते पॉईंट स्टडी करायचे आहेत. 8 अध्याय दिलेले आहेत निदानस्थानमध्ये. त्यापैकी तुम्हाला कोणते पॉईंट महत्त्वाचे आहे, कशावर SAQ कशावर MCQ LAQ येणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे की सूत्रस्थानवर 37 मार्क आहेत, निदानस्थानला 19 मार्कांचं वेटेज आहे, विमानस्थानला 24 मार्कांचं वेटेज आहे, शारीरिक स्थानला 13 मार्कांचं वेटेज आहे आणि इंद्रिय स्थानला 7 मार्कांचं वेटेज आहे. त्यापैकी आज आपण निदानस्थान म्हणजे 19 मार्कांचं वेटेजचं आपण डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत किंवा त्याच्या इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत. चरक निदानस्थानामध्ये टोटल 8 अध्याय येतात. त्यातीलच आपण एक एक करून अध्यायवाईज इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत. तर सुरुवातीला चरक निदान 1 ज्वर निदान अध्याय. त्यावर तुम्हाला MCQ SAQ LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट आहेत ज्वराचे हेतू, ज्वराचे प्रकार, त्यानंतर ज्वराचे पूर्वरूप, रूप आणि संप्राप्ती, त्यानंतर ज्वराचे जे प्रकार आहेत त्यामध्ये तुम्हाला त्याचे दोषानुसार लक्षणे आणि त्यांची कारणे लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर अध्यायामध्ये सांगितले आहे की जीर्ण ज्वरात घृताचे महत्त्व सांगितलं आहे. त्यामध्ये श्लोक नंबर 38 आणि 39 नंबरचा श्लोक इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही पाठ करा व जीर्ण ज्वरामध्ये घृताचं महत्त्व देखील अर्थ त्याचा समजून घ्या. अशा प्रकारे ज्वर निदान अध्यायामध्ये तुम्हाला एवढे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, ते व्यवस्थित स्टडी करा. प्रकारांचा जर चार्ट्स तुम्हाला लक्षात ठेवता असेल तर चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. तर हे होतं चरक निदानस्थान 1 ज्वर निदान. नेक्स्ट आहे चरक निदानस्थान 2 रक्तपित्त निदान अध्याय. त्यामध्ये सुद्धा MCQ SAQ LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये रक्तपित्ताचे हेतू, त्यानंतर प्रकार, त्याचे मार्ग, संप्राप्ती, पूर्वरूप आणि रूप हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसंच रक्तपित्ताचे साध्यत्व. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की रक्तपित्तामध्ये तुम्हाला MCQ येऊ शकतो की त्याचे मार्ग आणि प्रकार ह्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, तर ते एक नीट व्यवस्थित स्टडी करा. चरक निदानस्थान 3 गुल्म निदान. या अध्यायावर तुम्हाला फक्त MCQ व SAQ येणार आहेत, LAQ येणार नाहीत. तर याच्यामध्ये गुल्माचे प्रकार, त्यानंतर प्रकारानुसार त्याचे हेतू, संप्राप्ती, लक्षण आणि एक फेमस म्हणजे एक वेगळाच टाईप आहे त्यामध्ये रक्तज गुल्म, तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर सुद्धा SAQ विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये हेतू, संप्राप्ती आणि लक्षण इम्पॉर्टंट आहेत, तर तो रक्तज गुल्म एकदा नीट वाचा. नेक्स्ट आहे चरक निदानस्थान 4 प्रमेह निदान अध्याय. त्यावर सुद्धा MCQ SAQ व LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रमेयाचे हेतू, त्यानंतर प्रमेयाचे प्रकार, वातज पित्तज कफनुसार कोणते प्रकार आहे आणि किती प्रकार आहे, त्यानंतर त्यांचं स्वतःचं स्पष्टीकरण वैयक्तिक, त्यानंतर प्रमेयाची पूर्वरूप, प्रमेयाची लक्षणं. आता मी जसं म्हणलं तसं प्रमेयाचे प्रकार, त्यांचं नाव आणि त्यांचं लक्षणं हे तुम्ही चार्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा लक्षात ठेवू शकता. आणि प्रमेयाचं चिकित्सासूत्र हे सर्व प्रमेय निदान अध्यायामध्ये इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे चरक निदानस्थान 5 कुष्ठ निदान अध्याय. त्यावर सुद्धा MCQ SAQ व LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये कुष्ठाचे प्रकार दोषाधिक्यानुसार, त्यानंतर श्लोक नंबर 5 मध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही श्लोकसुद्धा पाठ करा. त्यामध्येच कुष्ठाचे हेतू, पूर्वरूप, त्यानंतर कुष्ठाचे प्रकार, त्याची लक्षणं, प्रत्येक प्रकाराची लक्षणं, त्याचं साध्यत्व आणि कुष्ठाचे उपद्रव. कुष्ठनिदान या अध्यायावर प्रिव्हियस इयरमध्ये LAQ विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हा जरा अध्याय व्यवस्थित करा. नेक्स्ट आहे चरक निदानस्थान 6 शोष निदान अध्याय. त्यावर सुद्धा MCQ SAQ व LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये सुरुवातीला शोषाचे 4 हेतू दिलेले आहेत, त्याचा श्लोक दिला आहे. हे जे 4 हेतू सांगितले त्याचे प्रत्येकाचे हेतूनुसार त्यामध्ये कारणं, लक्षणं आणि संप्राप्ती दिले, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर साहस निषेध, श्लोक नंबर 5 मध्ये साहस निषेध सांगितलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये शरीराचे प्राधान्य सांगितले, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शोषाची लक्षणं, राज्यक्षमाची जी आपली लक्षणं आहेत, त्रिरूप राज्यक्षमा, षडरूप राज्यक्षमा आणि एकादश रूप राज्यक्षमा, तर ह्याचे श्लोक प्लस लक्षणं दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावर सुद्धा SAQ विचारला जाऊ शकतो शोष लक्षणं म्हणून. तर त्यामध्ये तुम्हाला हे तिन्ही लक्षणं लिहावे लागतात आणि शोष निदानमध्ये साध्यत्व इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे चरक निदानस्थान 7 उन्माद निदान अध्याय. त्यामध्ये MCQ SAQ व LAQ अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये उन्मादाचे ते भेद, संप्राप्ती, पूर्वरूप, प्रकार, रूप आणि चिकित्सा इम्पॉर्टंट आहे. तसंच आगंतुक उन्मादाचं वर्णन आलेलं आहे, त्याचे कारणे, पूर्वरूप, उन्मादाची सुरुवात आणि चिकित्सासुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट अध्याय आहे शेवटचा अध्याय चरक निदानस्थान 8 मध्ये अपास्मार निदान अध्याय. त्यामध्ये सुद्धा MCQ SAQ किंवा LAQ अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये अपस्माराचे भेद सांगितलेत श्लोक नंबर 3 मध्ये. त्यानंतर त्याची व्याख्या आहे. अपस्माराचे हेतू, पूर्वरूप आणि त्याचे भेदानुसार लक्षणं सांगितलेत. आणि अपस्मार नंतर एक निदानार्थकर रोग म्हणून वर्णन आलेलं आहे श्लोक नंबर 17 आणि 18, ते एकदा वाचून घ्या.
आणि शेवटी व्याधी संकराचं वर्णन आलेलं आहे, ते सुद्धा पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. तर हे जे छोटे छोटे पॉईंट आहेत ते तुम्हाला SAQ स्वरूपात सुद्धा विचारले जाऊ शकतात, त्यामुळे त्यांना व्यवस्थित स्टडी करा. तर अशा प्रकारे हे होते चरक निदानस्थानमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर व्यवस्थित अभ्यास करा. एक्झाम रिलेटेड जर तुम्हाला काय डाऊट असेल, शंका असेल कोणत्याही विषयाबद्दल BMS सेकंड इयरच्या, तर तुम्ही कमेंट करू शकता. यूट्यूबमध्ये कमेंट करा. तुम्ही टेलिग्रामवर मेसेज करू शकता. टेलिग्रामवर सुद्धा आपल्या हँड रिटन नोट्स अपलोडेड आहेत. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर अवश्य जॉईन करा. तिथे सुद्धा आपण अपडेट्स टाकत असतो. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.